मंडळी, आयुष्याची संध्याकाळ शांत आणि निवांत घालवण्यासाठी खानदेश भूषण श्याम राजपूत गेलेत एका वृद्धाश्रमात. आणि अर्थातच त्यांना तिथे भेटणार आहेत वार्धक्यातले 2 हिरवे कोंब. अर्थात कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि स्लॅपस्टिक कॉमेडीचा डॅडी पॅडी. वा हरण्या ती कावळी आली रे घरट्यात. कावळा कधी पण येईल. चल लवकर, नंतर मग बोलू नकोस मी सांगितलं नाही म्हणून तुला. अरे माझा इकडं महत्वाचा योगा आहे तर मला करू दे. तो पार्टनर यायच्यात मला करायला पाहिजे. एक्सक्यूज मी, रूम नंबर 203 हीच आहे का? अरे तू गप. अरे तो कावळा आला घरट्यात. आता त्यांचं कधी पण सुरू होईल भांडण. लवकर ये, लवकर ये. त्या कावळ्या कावळीचं भांडण आपण रोजच बघतो. आज कोण आलंय बघ बघला. काय म्हणजे रूम पार्टनर आलाय आपला. अरे वा 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 वा. या या या. खोली नंबर 203 मध्ये तुमचं अभिनंदन. सुस्वागतम. तुमचं स्वागत. अभिनंदन. ठीक आहे, ठीक आहे. जुळणार आपलं. हरकत नाही, हरकत नाही. नमस्कार. नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत आहे बा. वा 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 वा. आज पण काही कॅरेक्टर जमलेला नाही. फक्त श्याम सुंदर राजपूत थरथरतो एवढंच काही तो फरक. मी काय बोलतो म्हणजे तुम्ही स्वतःहूनच आले का घरातल्या लोकांनी पाठवलं? नाही नाही नाही, स्वतःहून आलोय मी. काय वाटतं? इतके दिवस खूप विचार केला दुसऱ्यांचा. आता विचार केला की स्वतःसाठी जगू बा. फार दिवस टिकणार नाही. काय काय हा तुमचा विचार? कारण आता आम्ही तुमचे मित्र आहोत. तुम्ही आमच्यासाठी जगायचं. अरे बरं झालं. एक मिनिट. बघा 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 हे बघा, माझ्या सुनेने चिवडा पाठवलाय. अरे वा, मला वाटलं चिवडा. कांद्याचा आहे ना. आणि हे काय? अरे चिवड्यात लाडू पण. अरे ही माझी गोळी नाही, मला पाहिजे माझी. नाही, माझ्या कपड्याला अरे ऐक रे. होते. मग मी आहे ना, ही गोळी घेतो. ही मला जाम आवडतं. अरे त्या माझ्या औषधाच्या गोळ्या होत्या ना. हो, मला मधुमेह आहे, मधुमेह. डायबिटीज आहे रे बोरे. अरे बापरे. अरे डायबिटीस आहे तुम्हाला? अरे डायबिटीस म्हणजे वयोमानानुसार ना माणसांना डायबिटीस होते. आवरे टेन्शन घ्यायचं नाही. पण काय माहितीये का, आता आवरे दिवसांनी तुम्ही आमच्या रूम मध्ये आलात. आमच्या आता तुम्ही रूम पार्टनर झालात. आमच्या दोघांकडनं तुम्हाला एक छोटस गिफ्ट आहे. हे छोटस गिफ्ट आहे. नाही नाही, धन्यवाद धन्यवाद. बर का, तसं मी काही छोट मोठं असं काही मानत नाही बा. हे काय? हो हो, हा ब्रश आहे. म्हणजे ना आधीचे 6 महिने आम्ही वापरला. आता याच्या पुढचे तुम्ही वापर. अरे बापरे, इतके कसं गंध पटक रे तुम्ही. तुम्ही दोघं एकच ब्रश वापरता का रे? त्याला काय होतं? काय होतं म्हणजे घासायची अशी दातात ना बाहेर काढायची. अरे त्याला एवढं काय टेन्शन घ्यायचं? आता मला सांगा, पॉलिश करताना आपण काय प्रत्येक बुटाला वेगवेगळा ब्रश वापरतो का? पण मग कशाला एवढे लाड त्या कवळीचे करायचे? त्याला सांगा एकच ब्रश. तर काय असतं, आम्ही आहे ना तुम्हाला सांगतो, एकदम सांगतो, आम्ही एकमेकांच्या चड्ड्या, बनियान, टूथब्रश सगळं असं शेअर. किती गाणात रे तुम्ही रे. हायजीन म्हणून काय असतं का नाही? अरे हायजीनिक पेजिनिक काय सगळं हाय नजीक ते वापरायचं नाही नाही, पण हायजीन आम्ही पण थोडासा विचार करतो. हो, आम्ही आहे ना फक्त ना एकमेकांचा मोबाईल नाही वापरत. बाकी हायजीन आहे की नाही? बाकी
वेगळं वापर. नाही नाही नाही, पण ऐका हा, माझी कुठलीही गोष्ट तुम्ही शेअर करू नका. माझ्या कुठल्याच वस्तूला हात लावायचे नाही बा. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं. आम्ही फक्त तुमचे मोजे असे पायात घालू, अजिबात हात लावणार नाही त्याला. अरे माझ्या कुठल्याच गोष्टीला हात पाय तोंड ना काहीच लावू नका. अरे वसर्या, तुला खांदा द्यावाच लागल ना, का तुझी सुपरमॅनची बॉडी आहे, चादरीवरनं उडत जाणार आहेस तू वाचाऱ्या. हो भो, आल्या आल्या कुठे मला कांदा द्यायच्या गोष्टी करून राहिला रे. बरं मला थोडासा आराम करू द्या, मी भलता थकलेलो. आराम नाही, आराम हराम आहे. अरे आराम करायला खूप वर्ष आहेत पुढचे. आहे बा. आता ना मी तुम्हाला सांगतो, काय? आपण एक खेळ खेळायचा. आपण आजाराच्या भेंड्या खेळायच्या. आजाराच्या म्हणजे आजारांच्या नावांच्या भेंड्या. ये ना मुळात तिथे ना फ्रेश व्हायला आलोय हा. हे आजार बिजार आहे ना याच्या भेंड्या खेळून मी आजारी पडून जाईल. हे नको बुवा, हे बरं नको, मला बरं, नाही तुम्ही एक खेळायचं. मिनिट, आपण फ्रेश व्हायचं आहे ना. आपण तुमच्यासाठी एक वेगळा गेम सुरू करू. कुठला बुवा? एक वेगळा गेम आम्ही तुमच्यासाठी बुद्धिरम आणलाय. बुद्धिराम बुद्धिबळ आणि कॅरम याचं कॉम्बिनेशन. घर बापरे कसं आहे बा हे इकडे ठेवून देऊ हा, कसं आहे अरे बापरे हे काय हा बघा, अहो शामराव, हा काळा वजीर तुमचा, हा, माझा नाही, हे आमचं आहे. हा पांढरा वजीर माझा, हा. आणि हे लाल आहे ना, हा. हे तुम्ही घ्या. हा. हिला आम्ही खेळायला घेतच नाही. अरे तनबाय ना हे काय केलं रे तुम्ही? बुद्धिबळाच्या पटाला 4 भोकं पाडली आणि त्याच्यावर कॅरमच्या सोंगट्या मांडून राहिले तुम्ही. हो म्हणजे सांगतो का, हे तर काहीच नाही. हा. आमच्याकडनं कॅरमचा बोर्ड होता, मग? त्याची 4 भोक बुजवून हा. आम्ही त्याचा स्विमिंग पूल केला. त्याच्यामध्ये जे काय आम्ही स्विमिंग करत असतो ना, अरे बापरे अरे आणि बापरे मग असं पाणी असं हातात घेतो आणि असं उडवतो. अरे 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 जाम मजा येते. पण नंतर काय झालं, काहीतरी प्रॉब्लेम झाला. काय? ते एका महिन्यात ना तो कॅरम फुगला. अरे आम्हाला ते कळलंच नाही. म्हणलं कसं काय, मग आम्ही तो फेकला. अरे पाण्याने कॅरम फोगणार नाही तर काय होईल रे? काय काय? कुठल्या गावच्या पाणी पिऊन मोठे झाले रे तुम्ही रे? खरं तर आम्ही आहे ना दोघं सुद्धा एकाच गावातले, पण आमच्या फालतूगिरीला कंटाळून गावातल्या लोकांनी वर्गणी काढून आम्हाला इकडून आणलं. बरं केलं, हेच केलं पाहिजे होतं. मला आता आहे ना सगळं लक्षात आलेलं आहे. मला नाही खेळायचं, मला थोडा आराम करू द्या नाही बुवा. नाही, आराम नंतर करायचा. आराम करायला आयुष्य अरे, पडलंय. काय नाही, नाही, आराम अरे, करू द्या आराम तुम्ही? एक अरे मिनिट काय थांबा. त्रास देताय रे? अरे आराम करायला काय आयुष्य पडलंय. एक मिनिट, आता आमच्या नाटकाची तालीम सुरू होणार आहे. अरे बापरे, तुम्ही नाटक पण करता का रे? म्हणजे याला काय वाटलं रे, आमचा बेस्ट नाटकाचाच आहे. तुला सांगतो, आता आमच्या नाटकात आहे ना आम्ही तालीम सुरू करणार आहे. आणि तुम्हाला पण रोल आहे. तुम्हाला प्रेयसीचा रोल. नाही, नाही, नाही. तुम्ही केलं का नाटकात काम? आधी केलं होतं बा कॉलेजात, पण प्रेयसी प्रेयसी मी नाही होणार अरे रे. आता काय करता, प्रियाची तुम्ही छान दिसाल, नाही, नाही. म्हणजे अशी चापून चोपून साडी नेसल ना तर तुम्ही एकदम टकाटक नाही, 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 नाही नसणार रे साडी बिडी. मी कशाला साडी अरे, नाही आता- मला प्रेयसी व्हायचं नाही ना आता रे. नाही नेसायची आहे साडी, आता फक्त रेसल करायची आहे. तर ती प्रेयसी असणार आणि 2 राजबिंडे राजपुत्र. ऐका नीट, राजबिंडे राजपुत्र. हा? आम्ही दोघे राजबिंडे राजपुत्र. तुमच्याशिवाय त्याचं काही ऑप्शनच नाहीये. दिसतंय कोण इथे? राजबिंडे राजपुत्र. आम्ही आणि आम्ही राजकन्येला जिंकण्यासाठी युद्ध करणार. या, उभे राहा. अरे, तुम्ही नका ना. ठेव, तुम्ही ठेव, अरे, नाही, त्याला नाही, तयार नाही. कर. मला नाही करायचं हो. एक मिनिट या. या, या, अरे, हो. नाही, आराम करा नंतर. काय तुम्ही आयुष्य त्रास पडलंय. प्रॅक्टिस करायची, आमची तालीम करायची आम्हाला. आणि आजच्या नृत्य नाही राहायचं. राजकन्या अशी असते का? कशी आजची राहायची. एकदम हात इकडे घ्या. शाबास, हा. काहीतरी वेगळ्याचा आजार दिसतोय रे ह्याला. हे प्याड्या, ही राजकन्या माझी आहे, नाही. कारण हिला मी नंदीवर बघितला होता. नंदी? हा म्हणजे ते पाण्याची नंदी अशी अच्छा, ना, पाण्याची झुल- झुल- नंदी. नाही हे राजपुत्रा, ही राजकन्या माझ्या महालातून गेलीये, त्यामुळे हिचे पाय माझ्या महालाला लागलेले आहेत, तेव्हा ही राजकन्या माझी आहे. हरकत नाही, तिचे पाय तुम्ही कापून घ्या, बाकी राजकन्या हे
अरे असं कसं तिने माझ्या महालाच्या दरवाजाला असा हात लावलेला आहे तेव्हा तिचे हात माझ्या दरवाजाला लागले तेव्हा राजकन्या माझी आहे. हरकत नाही तिचे हात कापून घ्या बाकी राजकन्या माझी. अरे असं कसं बोलतोस तू हे बघ तिच्या मेंदू मध्ये डोक्यामध्ये माझ्या प्रेमाचे विचार चालले तेव्हा राजकन्या माझी आहे. तुम्ही एक काम करा तिची मान कापून मुंडी तुम्ही घ्या बाकी राजकन्या माझी. अरे पण तिच्या धमण्यांमध्ये फक्त माझाच प्रेम आहे तेव्हा राजकन्या माझी आहे. हरकत नाही तिच्या धमन्या कापा त्याच्यातली रक्ती तुम्ही घ्या बाकी राजकन्या माझी. राजकन्या माझी मला रे नाटक करायचे रे राजकन्यासाठी बांधताय का मटणासाठी बांधताय तेच कळत नाही ना रे. दलिंदर कुठले काय बांधताय रे? ऍक्च्युली काय आहे आमची जी राजकन्या आहे ना तिचं नाव आहे बकरी. बकरे का बरं? आम्हाला परी परवडत नाही ना म्हणून आम्ही आमची प्रियसी बकरी नाही, नाही, तुम्हाला काय फालतूगिरी करायची तुम्हीच करा रे मला नाही राहायचं इथे. ए, शामराव, शामराव. नाही राहायचं. ए, ऐका, ए, नाही, नाही. मंडळी, हिमाचल प्रदेशच्या टूरच्या नादात आपल्या मालिकेकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका असिस्टंट लेखकाचा किस्सा सादर करायला तुमच्या समोर येत आहेत खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि पुण्याजवळच्या कात्रची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. नाही आणि अजूनही तो असिस्टंट आलेला नाहीच आहे. अरे अरे मीच दिली आहे सुट्टी पण 2 दिवसांची सुट्टी दिली. आजीचं कार्य आहे म्हणून 2 दिवसांची सुट्टी दिली पण 8 दिवसांनी येतोय तो डायरेक्ट. अरे काय सगळी कार्य उरकून येतोय? अरे नाही ना आता असं म्हणल्यावरती काही बोलता येत नाही ना गोची होऊन बसते आपली. तुला काय फरक पडतोय तुझे असिस्टंट आहेत चांगले देतात वेळेवर सगळी कामं करतात आणि तुझं एपी पण चिले इथे माझा एपी डोक्यावर बसतो. वरनं चॅनलचं प्रेशर. अरे आता टीआरपी काय बूम झालाय माझ्या सिरियलमुळे. चॅनलकडे दुसरं आहे काय? अरे माझी मालिका आहे ना माझी सवत या मालिकेमुळे फक्त पुन्हा गाडगीळचं स्पॉन्सरशिप मिळालंय बाकी काहीच नाही. नाही ना पण सिरियसनेस नाहीये ना डिसिप्लिनच नाही. थूकपट्टी लावणं मालिका लिहिणं म्हणजे टेपा लावणं एवढंच. हो मी शांत आहे पण आज ना मी शाळा घेणार आहे त्याची बाज झालं. नाही रे सुधरत नाहीत. चल बाय एपिसोड लिहायचा आहे ठेवते चल बाय. हाय प्रिया. हाय. काही गोळी वगैरे का ग म्हणजे डोकेदुखीची वगैरे काही? कारण देण्यासाठी अजून 2 दिवस घे. नाही सिरियसली यार डोकं थोडं जड झालंय. ते प्रवास तुला माहिती आहे ना ट्रेनचा प्रवास म्हणजे हॉरिबल यार. काही कळत नाही कधी काय सुरू होतो कधी संपतो. बरं काल रात्री मी तुला मेसेज केला म्हटलं चल आता ट्रेनमध्ये बसलोय मेसेज करू तुला. त्याच्यानंतर एक ट्रेनमध्ये बसलो ट्रेन एक सुरू झाल्यासारखी झाली निघाली आणि जी थांबली 4 तास हलायला तयार नाही. अरे प्रॉब्लेम येते यार आम्हाला इथे एपिसोड झाले नाहीयेत. अच्छा म्हणजे एपिसोडची पडली आहे तुला? प्रिया यार कम ऑन मला नाही पडणार यार. मी पहिल्या दिवसापासून गावी गेलोय ना आजीचं वगैरे सगळं होतंच पण मला पहिल्या दिवसापासून टेन्शन की एपिसोड्स कसे करत असेल यार प्रिया. तिला माझी मदत लागत असेल का. मी लिटरली काल पण प्रयत्न करत होतो की म्हटलं इथूनच पाठवू का एपिसोड्स लिहून. लॅपटॉप नेला होतास? हा लॅपटॉप नेला होतास का?
तोच प्रॉब्लेम झाला ना, विसरलो मी लॅपटॉप न्यायला विसरलो. म्हणजे मी बॅगेत टाकला होता, गावी जाताना बॅगेत टाकला, पण चार्जिंग कमी होती. मला लक्षात आलं, म्हटलं पटकन चार्जिंगला तू लावू. सगळी तयारी करून गेला होतास की तिथे जाऊन काही काम करायचं नाही आपल्याला. नाही नाही प्रिया, मी शपथ मी टाकलेला बॅगेत, पण चार्जिंगला लावला ना तो तसाच राहिला. मी सिरियसली सांगतो, मी सिन्सिअर नाहीये का प्रिया? नाही. अरे वा, अरे असं बोलल्यावर मी काय बोलू ना प्रिया. हसू नको. हसत नाहीये ग मी जस्ट एक सांगतोय, मी मोबाईलवर टाईप करून पाठवणार होतो शेवटी तुला. केलंस टाईप? करणार होतो म्हटलं मी. नेटवर्क इश्यूज यार, नेटवर्क इश्यूज म्हटलं. नेटवर्कचं आणि टायपिंगचा काय संबंध? बॅटरी लो. नेटवर्कचा जाऊ दे, पण बॅटरी लो. बरं चार्जर, जसा लॅपटॉप इथे विसरलो ना, चार्जर गावी विसरला. हा म्हणजे गावी विसरला, गावी राहिला. मग इथून पण नाही पाठवता आला. अरे प्रिया, तुला वाटतं का यार मी एपिसोडसाठी एवढा हलगर्जीपणा करेन? माझा जीव तुटत होता अगं. तुला सांगतो ना, हे ट्रेनचं कारण वगैरे डोक्यात गेलंय माझ्या. लॅपटॉप आणलायस आज तरी? प्रिया तू म्हणजे हसू नको. आणलायस? हसत नाही मी, पण लॅपटॉप आणणार नाही का मी अगं. काढ लॅपटॉप, कामाला. अरे काढतो ना. नाही, मी जस्ट एक प्रवास वर्णन म्हणून नाही ग, मी जस्ट एक शाणपणा नको. लॅपटॉप काढ. काढतो ना. मला काही प्रॉब्लेमच नाही. प्रिया, काम आपण करूच, पण ना हे मी आणलंय ते राहून नको जायला बाबा. आधीच देऊन टाकतो हे तुझ्यासाठी. काय हे? प्रिया कमॉन, तुझा फेवरेट. हे बघ, रस्त्यावरून दिसला येताना, म्हटलं लगेच हे बघ, मोगरा. हा म्हणा, एखाद्या गुलाबाला मोगरा देण्याची काहीच गरज नाही. स्टील मी एक प्रयत्न एक हलका. लाज कशी वाटत नाही फ्लर्ट करताना? ए, छपरी. तुला पटणार आहे मी? अरे गुंडाळायचं तर इपीला गुंडाळेन ना मी. तुझ्यासारख्या फालतू माणसामध्ये कशाला टाइम वेस्ट करेन? पिंडो. प्रिया हसू नको. हसत नाहीये मी. Useless. अगं प्रिया, काम करा. मला काही प्रॉब्लेम नाही. शट अप. चल कामाला सुरुवात करूया. आपल्याला चल. काय दोस्ती यारी आहे म्हणून आपण एक प्रयत्न करतो, पण काम. तू तर काम कर. येस येस एक शब्द बोलू नको. येस. मी नाही बोलत, मी डायरेक्ट आपण काम करूया. लेट्स डू द वर्क. आपण कामाला सुरुवात करूया. आता सुरूच करणार रे तू काम. आता सुरूच करणार ना तू काम. तुला नवीन छावी भेटली आहे ना? निमिष, ही कोण आहे? शिवाली तू हो मीनीच. मिनी इथेच. माझी मैत्रीण आहे. आली ते माहित नाही का आली. 2 मिनिट जा जा. दोन मिनिट. छछोरगिरी करून घे जा. ते नाही, महत्वाचं. छछोरगिरी नाही. चालतंय. हे ये ना इकडे आगे. ए, मला काय तिकडे घेऊन जातो? मिनी काय तुझी आता आयटम बिटम नाही आहे. नाही तू चल ना, मी हात नाही लावत. चल चल आलो हा. 2 मिनिट. चल ये इथे उभी राहा. काय काय झालं? तू इथे काय करते बाळा? हात नको लावा नेशिम मला. हे बघ, तू 1 नंबरचा माकड निघाला रे नेशिम. शाक्षुक शुक करू नको आता मला. आलू कशाला बोलू? काय झालं? काय बोलतेस तू? काय झालं अचानक? काय बोलते? काल रात्री माझ्यासोबत डिटॅच झाला आणि इकडे येऊन या चावी बरोबर अटॅच झाला काय? तसं नाही काही. हळू बोल. काय त्याचं नाही आहे? हिमाचलचा बर्फ सहन नाही झाला म्हणून डायरेक्ट कन्याकुमारीच्या बेटावर उडी मारली आहे. मला हात लावला का? मी काय तुझी आता आयटम नाही आहे. निमिष, हा बोल ना, ऐकतो ना मी. बोल. काय हिमाचलचा बर्फ? हा? काय म्हणलीस तू आता? ए आयटम. ए निमिष, ती आयटम नाहीये. तिला आयटम वगैरे म्हणू नको. ती आयटम वगैरे नाहीये. म्हणजे एकदम डिरेक्टली येऊ नकोस तू. आहेस तू, पण फक्त त्या कॅटेगरी. तू ठरव ना तुला कशावर ऑफेंड व्हायचंय. आहेस नाहीस तू काहीतरी ठरव ना यार प्रिया. मला कळलं तर पाहिजे. ही माझ्याशी असं का बोलली? ही कोण आहे? ए आयटम. ए तू नीट बोला माझ्याशी. हा जो प्रश्न केलाय ना तू आता मला, हळू ना. तर 2 महिन्यानंतर दुसरी कोणतरी येईल आणि तुला हा प्रश्न करेल. मला विचारते कोण आहे. घाबरे तू. आणि मी तुला आत्ताच सांगून ठेवते,
बचाव स्वतःला याच्यापासून. एक नंबरचा गाल घासा यो. शिवा वाटेल त्या हात नको लावू मला. अरे एक मिनिट गाल घाशा म्हणजे कुठं काय तिकडे जातो ना, मुली दिसल्या की आपला गाल घासत बसतो. असं करू नको. गेले 8 दिवस माझ्या मागे गाल घासत फिरत होता. काल रात्री ब्रेकअप केलायस का माझ्या बरोबर ना? 8 दिवस हिच्या सोबत होतास तू कोण तू 8 दिवस हिच्या सोबत होतास मी 8 दिवस मी सांगितलं ना, माझी आजी गेली, मी गावाला होतो, मी सगळं सांगितलं. अरे प्रिया, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? नाही. अरे ट्रस्ट मी यार, मी सिरियसली सांगतोय. हिचं काय झालं मी तुला सांगतो. 2 मिनिट हा, 2. काय झालं, मी काल रात्री ब्रेकअप केलं, पण ते फेसबुकवर केलं ना. 1 मिनिट क्वार्टर करा करा बॉल तिला. नाही मी खरं फेस टू फेस ब्रेकअप केला, फेसबुक वर ब्रेकअप केला तू. ऐक ना. पलटी मारतो शब्दाला. अय्यो गाल घाशाने 1 नंबरचा खोटारडा आहे. तू लक्ष नको देऊ याच्याकडे. अरे ऐक ना माझं, ऐक ना 2 मिनिट दे ना मला. हे बघ प्रिया, मी फेसबुकवर ब्रेकअप केलं, त्याच्यामुळे ही चिडचिड होतीये, बाकी काही नाहीये. तुझ्याकडे नेटवर्क नव्हतं काल. काल तुझ्या फोनला नेटवर्क नव्हतं. 1% होतं ना, म्हणजे एक गाडी असताना मी मेसेज केला की लेट्स ब्रेकअप, आणि फोनमध्ये बॅटरी नव्हती. सेम एक गाडी होती, मेसेज केला आणि बॅटरी संपली. नाही नाही ए, काय ऐक ना, माहितीये का प्रिया. याचा? मी सांगते, याला पाहिजे तेव्हा याची बॅटरी येते, समोरच्याला गरज असली की याची बॅटरी जाते. शिवा या काय करतो? शिवा, हे आती होतंय. तू माझं कामाचं ठिकाण आहे ग. नको ना, आम्हाला काम करू दे ना. आपण नंतर बोलू, मी घरी येईन, चहा पीत बोलू. आता गरिबीरी काय नाही, आता तू माझ्याशी बोलायचं नाही मग ठीक कळलं आहे, ना? संपला विषय. ए प्रिया, आम्ही बोलत नाही आहोत, आपण काम इम्पॉर्टंट आहे. हा, लेट्स डू द वर्क. हा, हिच्याकडे लक्ष नको देऊ प्लीज. हा, आता तू असाच बोलणार रे, माझ्याकडे लक्ष देऊ नको. 8 दिवस मला बघून मन भरला असेल ना आता. आता नवीन चावी भेटली आहे, नाहीये असं. तिलाच बघ. एक मिनिट काय परत 8 दिवस म्हणली ही. ती 8 दिवस म्हणत असते, तिला सवय. लेट मी क्लिअर. काय? तू मला आता खरं सांग, हा 8 दिवस तू हिच्या सोबत आजीच्या गावी होतास का? आजी कोण आजी? निमिषची आजी. शिवाली निघूया, चल आज निघूया ना मी प्लीज. नाही निघणार. शिवाली, कोणाची आजी? झालं निमिषची ना? आजी. 1 मिनिट. हा 8 दिवस आजीच्या गावी नव्हता. मग? हा 8 दिवस माझ्या बरोबर हिमाचलला होता, धरमशाले. हिमाचलला वा, तू धर्मशाळेत होतास का नाही? विचार. होतो मी. कुठे? गावी होतो मी. माझी आजी तिच्या गावी, म्हणजे माझ्या आजीचं गाव धरमशाला. जसं माझं गाव आहे तसं आजीचं गाव आहे धरमशाला, हिमाचल. तिची शेवटची इच्छा की अस्थि विसर्जन आहे ना, ते हिमाचलमध्ये धरमशालेमध्ये हिमनदीत व्हावं, म्हणून मी गेलो ग. एक मिनिट म्हणजे मी तुला जेव्हा फोन केला तिकडे, तेव्हा तुझ्या मागनं धबधब्याचा आवाज येत होता. येणारच. धबधब्याचा आवाज येणार. धबधब्यात माझ्या बरोबर रोमॅन्स करत होता ना. काय नाही. नाही हा, नाही. हे नाही, हे तू वाटेल ते आता. मी खोटं बोलते. तू बस ना जरा वेळ. पुरूप दाखव. नो या बघ, फोटो आहेत ना माझ्याकडे, तू बघ ना. या बघ कोण आहे. योच आहे यो. प्रिया, तू पण ना, आपलं काम बाकी आहे आणि तू हे फोटो काय बघत बसलीयस? काढताना लाज नाही वाटली, आता बघताना लाज वाटून घेऊ मी. नाही तसं नाही, एक जस्ट मला ऐक ना प्रिया ऐक. मी गेलो होतो, मी मान्य करतो धबधब्यात, पण या फोटोंवर विश्वास ठेवू नको. मी का गेलो होतो, अस्थि विसर्जन केल्यानंतर हातपाय धुवावे लागतात. मग हिमनदीच्या बाजूलाच एक धबधबा होता, म्हटलं का नाही, तिथे गेलो, हातपाय धुतले, आलो. दॅट्स इट. प्रिया, हे ही वाटेल ते सांगते. मी खोटं बोलते आहे. काय एक्झॅक्टली, मग? हिच्याशी ब्रेकअप केलं ना, सूड उगवते. दॅट्स इट, बाकी काही नाही. आपण काम करूया. हा, तू जा. मी का जाऊ आणि मी स्वतः आले. मी इथं बसणार. ज्याचा जलता ना निमेष, त्यालाच कळतं, लक्षात ठेव. असं नको ना करू, बेडूक वाटते. आयुष्य पचा ना तू. आता बेडूक तिकडं. माऊ जेवते का? माऊ पाणी पिते का? तेव्हा माऊ. शिवाली, मी म्हणतोय ना, प्लीज मला काम करू दे.
झालं माझा जॉब जाईल का माझा जॉब जाईल आई सोबत सांगतो मला जॉब हवाय प्लीज आपण नंतर बोलू ना प्लीज प्लीज प्रिया प्रिया हिच्याकडे लक्ष नको देऊ वाटेल ते बोलते आई सोबत सांगतो वाटेल ते बोलते प्लीज प्लीज आपण काम करूया मला नाही तुझ्यासोबत काम करायचं माझी इच्छाच मेली ए प्रिया मग काम कसं होणार तुझं मी नसलो तर काम कसं हा? होणार काय? नाही म्हणजे आपल्याला माहिती आहे ना सगळं आता आपण 4 एपिसोड लिहिणार आहे का म्हण ना प्रिया मला ना इच्छाच नाही तुझ्यासोबत काम करायची ए प्रिया या छापरी निक प्रिया या हा ती तू घरी जा अरे यार प्रिया मला बास झालंय तू घरी जा अरे यार पण मी का नाही तर जाऊ? एक काम कर तू ना हिमाचलला जा मस्त पैकी बर्फात खेळ मस्त पैकी पॅराग्लायडिंग कर ए, come on यार, प्रिया. याकणीचं दूध कुठे मिळतं ते शोध आणि पी ए, यार प्रिया यार प्लीज ना यार please. क्या बात है या स्किटचे लेखक स्वप्नील यांनी हिमाचलला वेकेशनला गेलेल्या लोकांवर सूड उगवला असं वाटलं मला सुपर हिट सई अत्यंत रेखीव परफॉर्मन्स होता प्रिया लोकांना झापायची सवय आहे वाटतं तुला चांगली इतकं सुंदर टायमिंग आणि प्रत्येक पंच प्रत्येक डायलॉग हायलाईट होत होता प्रिया आज खूप मजा आणलीस तू अत्यंत सुंदर परफॉर्म केलंस हा कुठला आवाज आहे हा काय आवाज आहे आणि हे काय कॅरेक्टर आहे शिवाली आउटस्टँडिंग फार मजा आली निमिष तुझं पण टायमिंग कमाल होतं मला कौतुक काय वाटतं माहिती आहे का तुम्ही तिघे तुमच्या जोरावरती अख्खं स्किट उचलता आणि ते सक्सेसफुल करता आउटस्टँडिंग आय एम सो प्राऊड ऑफ यू आउटस्टँडिंग कीप इट अप सिद्धू ए हे हा काय आउट ऑफ द स्टुडिओ ऍक्ट होता आणि सुपर झाला आणि म्हणजे हिमाचलची आता तुम्ही इथूनही आम्हाला हिमाचलची लोक पण ह्या आम्हाला बघत असतील हे skit. एवढं हिमाचल चाललंय त्यांचं हिमाचल मराठी सुरू आहे सोनी मराठी सूर जुळले का गाणं एकदम बहारताना तसं तुमचं बहरलं स्किट आहे क्या बात आहे सुपर यार सुपर प्राऊड ऑफ यू गाईज